भिवंडी तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा येथे लायन्स क्लब भिवंडीच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पास्ट डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन कमलकिशोर हेडा, झोनल चेअरमॅन लायन सुधीर देशमुख, सेक्रेटरी लायन शीतल देशमुख यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभलेल्या या भव्य दिव्य वृक्षारोपण कार्यक्रमात सह्याद्री नागरी पतसंस्था, दादासाहेब दांडेकर विद्यालय, टिळक चौक मित्रमंडळ व लिओ क्लब इत्यादी संस्थेच्या सुमारे 250 सदस्यांनी सहभाग घेतला होता। तसेच आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमात सुमारे 1500 रोपांचे वाटप करण्यात आले होते। त्यातील काही निवडक रोपांची यावेळी लागवड करण्यात आली, तर उर्वरित लागवड येत्या 2-3 महिन्यामध्ये टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे। या शुभप्रसंगी लायन्स क्लब अध्यक्षा सौ जयश्री पाटील, उपाध्यक्ष भालचंद्र कदम, पर्यावरण समिती सभापती प्रमोद पाटील, डिस्ट्रिक्ट पदाधिकारी लायन दीपक भुरानी व लायन प्रकाश चराडकर यांच्यासह अनेक लायन्स क्लबचे सदस्य उपस्थित होते। तसेच सह्याद्री पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वासजी थळे, मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष DK म्हात्रे, जिल्हा प्रमुख मदनअण्णा पाटील, शिवक्रांती प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष डॉक्टर राजूभाऊ चौधरी, तसेच सह्याद्री पतसंस्थेचे सर्व संचालक तथा सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच दांडेकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ स्वाती कदम, उपमुख्याध्यापक सुरेश कुलकर्णी तसेच शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। टिळक चौक मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रामदास पाटील, अध्यक्षा श्रीमती वगळ, स्वराज्य तोरण संपादक पत्रकार किशोर पाटील, शिवक्रांती प्रतिष्ठानचे मान्यवर सदस्य, अनेक शिवभक्त या शुभप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थित सर्वांचे शिवक्रांती प्रतिष्ठानच्या वतीने सहर्ष स्वागत करण्यात आले। त्यासोबतच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लायन प्रमोद पाटील, योगेश दळवी, विजय गोडे व सर्व सहभागी संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले असून लायन्स क्लब भिवंडीच्या वतीने त्यांचे देखील मनापासून आभार व्यक्त करण्यात आले आहे। तसेच या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लायन प्रमोद पाटील यांनी केले। तर चला पाहूया लायन्स क्लब भिवंडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज मंदिर मराडेपाडा येथील वृक्षारोपण कार्यक्रमाची रूपरेषा थोडक्यात पाहूया। शिवरायांचं संपूर्ण आयुष्य चरित्र या संपूर्ण चित्रांमध्ये प्रसारित झालेलं आहे, चित्रित झालेलं आहे
आणि अतिशय भव्य दिव्य आपल्याला अभिमान वाटेल की काहीतरी एक चांगलं कार्य या ठिकाणी गेलेलं आहे. पुनश्च मी राजू भाऊ आणि त्यांच्या सर्व सहकारी, विशेषतः योगेशला आणि दुसरे माझे वर्गमित्र दळवी गोडसे, ते वर्गमित्र आता समजलं. या लोकांना मी गेली 15 दिवस खूप त्रास देतोय, मी तुमची क्षमा मागतोय. प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना मी फोन करून हैराण करतो, असं झालं पाहिजे. परंतु हेतू एकच आहे, सगळे आपण शिवभक्त आहोत. काही कमी जास्त झालं असेल तर मला माफ करा, चांगलं झालं असेल तर राजूभाऊंची कृपा आहे असं समजून मी आता प्रास्ताविक सर्वांचं स्वागत करतो. सबसे पहले तो लायंस क्लब ऑफ भिवंडी, जिनके साथ 4 और संस्थाएं जुड़कर आज का ये कार्यक्रम, वृक्षारोपण का जो कार्यक्रम आप लोगों ने यहाँ पर प्रायोजित किया है, उसके लिए मैं लायंस क्लब ऑफ भिवंडी और सभी संस्थाओं को बहुत बहुत अभिनंदन करता हूँ. साथ में जो आप स्कूल के बच्चों को यहाँ पर ले आए हैं, डीओस को यहाँ पर ले आए हैं, ये जो छोटे बच्चे हैं ये हमारे देश का भविष्य है. जिस प्रकार से ये देश का भविष्य है उसी प्रकार से वृक्ष लगाकर आप फ्यूचर की एनवायरनमेंट को भी सिक्योर कर रहे हो. तो एक तरह से आप भविष्य के 2 कार्यक्रमों को एक साथ करने की जो आपका ये प्रयोग है, उसके लिए मैं आपको बहुत बहुत बधाई देता हूँ. एक तो बच्चे आपके साथ हैं, दूसरा जो वृक्षारोपण का आप कार्यक्रम कर रहे हो, बहुत ही सुंदर काम आपने यहाँ पर किया है. यहाँ जो शिवाजी महाराज की स्मृति में एक भव्य मंदिर का जो निर्माण हो रहा है, ये भी एक बहुत ही अद्भुत बात हो रही है हमारे क्षेत्र के इस दूर के इलाके के अंदर. और ये संस्था जो इस मंदिर का शुरुआत करने जा रही है, उनको मैं बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं कि ये एक बहुत ही सुंदर टूरिस्ट स्पॉट के रूप से भिवंडी शहर के नज़दीक एक ऐसा आकर्षण का केंद्र बनना चाहिए जिसे देखने के लिए लोग दूर दूर से यहाँ पर पधारें. मुझे खुशी है कि आज आपने मुझे यहाँ बुलाकर इस प्रयोग में शामिल होने का मौका दिया. बहुत बहुत धन्यवाद. या कार्यक्रमामध्ये या 5 संस्थांचे मिळून साधारण 250 लोकांनी या ठिकाणी सकाळपासून सहभाग नोंदवलेला आहे. काही आमचे सहकारी इतर कार्यक्रमासाठी वेळ कमी असल्यामुळे निघून गेलेले आहेत, पण साधारण 250 लोकांचा या ठिकाणी सहभाग नोंदवलेला आहे. त्याचबरोबर या मंदिर परिसरामध्ये आणि त्याच्या बाजूच्या जागांमध्ये साधारण 1000 वृक्ष लागवडीचा संकल्प या ठिकाणी आम्ही लायन्स क्लब, सह्याद्री पतपेढी आणि इतर संस्थांच्या वतीनं जाहीर केलेला आहे. पैकी 250 वृक्षांची लागवड या ठिकाणी आज नियोजित होती. सगळीच काय लागवड आम्ही करू शकलो नाही. एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सर्व संस्थांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून या ठिकाणी वृक्षारोपण झालेलं आहे आणि येत्या 2 ते 2.5 महिन्यामध्ये हे 1500 वृक्षांचं जे त्याच्यानंतर अजून 1000 म्हणजे 2500 वृक्षांचं हे वृक्षारोपण या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे. या सर्व संस्थांचा सक्रिय सहभाग आहे. त्याचबरोबर लायन्स क्लबचे डिस्ट्रिक्ट पदाधिकारी देखील लायन दीपक बुराणी आणि लायन प्रकाश सराटकर यांनी देखील या ठिकाणी आपला सहभाग नोंदवून आमचा सर्वांचं कौतुक केलेलं आहे, आमचा उत्साह वाढवलेला आहे. त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्व संस्थांना मी धन्यवाद देतो की आपण या सारे कार्यक्रमामध्ये सहभागी झाला.